की 2 तालुक्यातील हायस्कूल असेल, कॉलेज असेल, माध्यमिक शाळा असतील, मराठी शाळा असतील, या ठिकाणी जाऊन महिला आणि मुलींना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि त्यांनी त्यांची दिनचर्या निर्भयपणे पार पाडावी या अनुषंगानं मी समाज कार्य केलेलं आहे। आणि अलीकडे आता मी दैवडी पोलीस स्टेशन मध्ये कार्य करत असताना साहेबांच्या मला सूचना आहेत की आपल्या दैवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढ्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, मग हायस्कूल असेल, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण मार्गदर्शन करावं, जेणेकरून आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बदलापूर सारखी घटना कुठेही घडू नये या अनुषंगानं आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे। आणि माझ्या सोबतच आमच्या महिला पोलीस अंमलदार नीलम रासकर मॅडम आहेत, त्याचबरोबर साहेबांचं वारंवार माझ्यावरती आणि मॅडमवरती मार्गदर्शन असतं, सूचना असतात, त्या सूचनाचं तत्वतः पालन करून आम्ही शाळेंना भेटी देत असतो। आता मी थोडीशी तुम्हाला वेगळी भूमिका सांगतो। अलीकडच्या काळामध्ये जे मुली असतील किंवा मुलं असतील, ही भरकटण्याचं प्रामुख्याचं कारण म्हणजे मोबाईल। आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून जे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, हे चॅटिंगचं जे प्रमाण आहे, हे कळत न कळत जे अल्पवयीन मुली असतात किंवा मुलं असतात त्यांना समजत नाही की आपण कोणता मेसेज कुणाला पाठवतो। त्या मेसेजच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या मुलीला अपमानित करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून केलं जाऊ शकतं। तरी मुलांनी खास करून आताच्या काळामध्ये असे मेसेज कोणीही करता कामा नये। अलीकडेच आपण टीव्ही माध्यमातून आपण पाहत असता की टीव्हीच्या माध्यमातून तलवारीने केक कापणं, पिस्टलचा वापर करून दाखवणं, असे जे प्रकार आहेत, डॅशिंगपणा दाखवणं, हे फार चुकीचे आहे। तर आपण या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे। त्याचसोबत आजकाल मुली सुद्धा काही कमी नाही, मुली सुद्धा खूप स्टंटबाजी करायला लागलेल्या आहेत। मुलींचं सुद्धा जे टपोरीगिरीची जी भाषा असते तशा भाषेमध्ये सुद्धा मुली एक दुसऱ्यामध्ये आपसात बोलत असताना अशा भाषा वापरतात। कन्या शाळेमध्ये आम्ही गेलो असता त्या काटकर मॅडमने सुद्धा मला सांगितलं की सर, आमच्या कन्या शाळेमध्ये काही मुली असे टपोरी भाषा, मवाली भाषेचा वापर करतात। अरे खूप समजत आहे का नाही, मतलब अशी भाषा महिलांच्या तोंडी योग्य दिसत नाही। तर मुलींनी सतर्कता बाळगली पाहिजे। आपला मोबाईल नंबर कुणालाही न देता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तुमचे मोबाईलचे नंबर इकडे तिकडे जातात त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे। त्याचसोबत आता जे काय आपण टीव्ही माध्यमातून जे पाहतो, मग आपण बातम्या सोडून इतर काय गोष्टी असतात, त्या मालिका असतील, त्या मालिकेतून तुम्हाला काय सुचवलं जातं मला काय माहित नाही, परंतु त्या मी तर पाहिल्यानंतर मालिकेमधून असं मला दिसतं की महिलांनी जास्तीत जास्त प्रेमाच्या भानगडीत पडलं पाहिजे। तर त्याच्यासाठी टीव्ही मधल्या मालिका तुम्ही पाहू नका, सोशल मीडियाचा वापर तर बिलकुल करू नका। तुम्ही जोपर्यंत मॅच्युअर होत नाही तोपर्यंत सोशल मीडियाला तुम्ही टच सुद्धा करू नका। आणि टीव्ही माध्यमातून सुद्धा आता जगाळे सरांनी सांगितलं बिग बॉसची गाणी, बिग बॉस मध्ये ती निकी कांबळे आहे का नाही, तिची गाणी सांगितली बाई ग, आहे का नाही। तर असल्या गोष्टी आपण शिकून आपलं भवितव्य आपण धोक्यात घालत आहोत। तर मला वाटतंय की जे मॅच्युअर झालेली लोक आहेत त्यांना खूप सारं मानधन मिळतं, पगार मिळतो, पैसे मिळतात। आपण गोरगरीब कुटुंबातून ज्या वेळेला या ठिकाणी येतो, मग शाळा महाविद्यालय असेल, मला वाटतंय की खेडोपाडीतून येणाऱ्या मुली आहेत त्यांनी सतर्कता बाळगणं फार गरजेचं आहे। जर एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला, आता बऱ्याच साऱ्या स्त्रिया महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरामध्ये येतात, बँकेच्या कामासाठी येतात, पोस्ट ऑफिसच्या कामासाठी येतात। तर महिलांनी सुद्धा निर्भयपणे तुम्ही न घाबरता तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे। मुलींना तर आम्ही टोल नंबर घेऊन सुद्धा ते मुली काही टोल नंबरवरती काय आमच्याशी संपर्क साधत नाही, ते दारूच्या संपर्क साधायला लागले जास्त। काय घरी बायको त्रास देते, शेजारी पाजारी त्रास देते, असे जे प्रकार आहे, डायल 112 हा नंबर फक्त महिलांच्यासाठी आहे। परंतु
जे काय म्हणजे पुरुषांचं जे प्रमाण आहे मग ते व्यसनाधीन पुरुष असतात त्यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला वारंवार फोन करणं, पोलिसांना त्रास देणं असे जे प्रकार आहेत तर ते कुठं तर थांबले पाहिजेत आणि खरोखर ज्या स्त्रीला किंवा मुलीला अडचण असेल तर त्या डायल 112 वरती संपर्क साधला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये पालकांनी जास्त करून सतर्क राहणं फार गरजेचं आहे. पालक मंडळी मुलांना शाळेमध्ये पाठवल्यानंतर शाळेचं नाव कितीही आदर्श असलं परंतु ते पालकांनी सुद्धा आदर्शपणे दाखवणं गरजेचं आहे. फक्त शाळेच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून राहणं फार चुकीचं आहे. पालकांनी सुद्धा सतर्कता बाळगली पाहिजे. आईनं आपल्या मुलीवरती मुलावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आपला मुलगा बिघडत तर नाही ना, आपल्या मुलाशी जी मैत्री कोण करत आहे तो चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे का याची खात्री करणं गरजेचं आहे. आपली मुलगी कोणाशी बोलत असते संध्याकाळच्या वेळेला, नाहीतर आई अलीकडच्या काळामध्ये काय झालंय आई सुद्धा चॅटिंग करत असते. स्वयंपाक बनवत असताना आईचाच मोबाईल चालू असतो आणि वडील एका कोपऱ्यात बसून त्यांचं काहीतरी चालू असतं. तर त्याच्यामुळे मुलांच्याकडे लक्ष द्यायचं जे प्रमाण आहे हे खूप कमी झाले. मला सांगा शिक्षकांच्या माध्यमातून खूप सारं कष्ट करत असतात. आपली जी संस्कृती आहे ती विसरता कामा नये म्हणून वारंवार शिक्षक त्यांना शिकवत असतात किंवा शाळेचं नाव कुठे खराब होता कामा नये. किंवा बरेच सारे शिक्षक आतून आलेले असतात की माझा एखादा विद्यार्थी स्पोर्टच्या माध्यमातून देश पातळीवरती किंवा इंटरनॅशनल लेवलवरती स्पोर्टच्या माध्यमातून त्यांना काय तर आपलं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये शिक्षक तत्पर असताना सुद्धा बरीच सारी मुलं मुली या माध्यमातून आपला विकास करत नाहीत, आपली प्रगती करत नाहीत, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करत नाहीत. तर मला एवढंच सांगायचं आहे की आईने प्रोत्साहित केलं पाहिजे त्या मुलीला किंवा मुलाला. आणि अलीकडच्या काळामध्ये मुलींनी जास्तीत जास्त क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच साऱ्या शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही विचारतो आताचा काळ कोणता चालू आहे, बरीच सारी म्हणतात कलियुग चालू आहे. परंतु आताचा काळ कलियुग नाही, स्पर्धेचा काळ आहे. तरी आपण जास्तीत जास्त MPSC UPSC या माध्यमातून मुलींना किंवा मुलांना सक्षम बनवणं फार गरजेचं आहे. मला वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबतो. आपण या ठिकाणी या स्टेजवर उपस्थित आमच्या अक्षय साहेब असतील, आमचे गणेश सर असतील, त्याचबरोबर आपण या ठिकाणी पोलीस पाटील संघटना या ठिकाणी स्वतःहून पोलीस पेपर जाऊचे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि खास करून पत्रकार महोदय आपल्या ऐवळी विभागाचेच नाही तर मानचे आणि खटावले आले असतील तर पत्रकार संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी त्यासोबत सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचा या ठिकाणी मान सन्मान होणार आहे, पोलीस पाटलांचा होणार आहे. तर आपण या ठिकाणी थोडंसं माझं मनावर ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे व डॉल्फिन न वापरता त्याचबरोबर गुलालमुक्त मिरवणुका काढून पारंपरिक पद्धतीचं या ठिकाणी वाद्याचा वापर केला. पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं, कायद्याचं पालन केलं. अशा गणेश मंडळांचा 5 गणेश मंडळांचा सन्मान या ठिकाणी आपल्या हस्ते होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकशाहीचा 4था स्तंभ असलेले आमचे पत्रकार बांधव यांचाही सन्मान देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्वाचा घटक असलेला व प्रशासनाचा दुवा म्हणून काम करत असलेले पोलीस पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी या सर्व पोलीस पाटील, पत्रकार बांधव व गणपती मंडळाचे पदाधिकारी या सर्वांना आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि मॅडमच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, तुझी को राख कहते हैं, जिस राख से बनती है बारूद उसे डॉक्टर करोकर मैडम कहते हैं. अपना समोर सन्माननीय डॉक्टर करोकर. भूक लागली, वेळ झालेला आहे.
सोनवणे साहेबांनी काही फराळाची व्यवस्था केली आहे केली. आज या ठिकाणी गंगाया अवॉर्ड्स 2024 या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित माझे सहकारी अधिकारी अश्विनी शेंडके मॅडम, या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री अक्षय सोनवणे साहेब, सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार, लहान मित्रमैत्रिणींनो, या दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक, पोलीस पाटील, पत्रकार बांधव, मी यायचे की नाही यायचे या थोड्या द्विधा मनस्थितीत होते, कारण सोनवणे साहेबांनी सांगितलं होतं की कार्यक्रम 5 वाजता सुरू होणार आहे आणि आता निघायचं मग निघायचं याच्यामध्ये मला 7 वाजले. गावाकडची लोक लवकर लवकर आटोपून कसं निसर्ग चक्रानुसार चालू असतं सर्व ठिकाणी. शहरातल्या गोष्टी वेगळ्या असतात, गावाकडच्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात. म्हटलं आपण जायचं आणि कार्यक्रम लाईट बंद झालेला असायचा असं व्हायला नको, म्हणून मग मॅडमना फोन केला, नक्की निघू का? तर मॅडम म्हणल्या निघा, खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मग इथे पोहोचायला मला वेळ झाला. पूर्वीचे बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम मिस झाले, त्यांचे काही 2-3 पाहता आले, ते पाहून खरोखरच छान वाटलं. आमचे देखील शाळेतले दिवस आठवले आणि ते मी पाहता पाहता त्या सोफ्यावरून स्टेजवर कधी पोहोचलो भावविश्वात ते लक्षात नाही आलं, पण ज्या पद्धतीने मुलींचे परफॉर्मन्स, एक गोष्ट मात्र निश्चित जाणवली की आज मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये मुलींचा सहभाग मात्र भरपूर होता आणि खरोखरच वाखाणण्यासारखा होता. आणि असाच हा मुलींचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात असणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे, तरच समाजाचा समतोल या ठिकाणी राखला जाईल. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा गेले, आता नवरात्रीच्या अनुषंगानं देवी आल्या, त्याही जातील. बाप्पांचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम ज्या उत्साहाने आपण सर्वांनी साजरा केला, त्याचप्रमाणे नवरात्रीचा कार्यक्रम देखील आपण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो. मगाशी शिवांजली गायकवाड ज्या पद्धतीने तिने आपलं मनोगत व्यक्त केलं, खरोखरच मला तिच्या पालकांचं आणि तिच्या शिक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं. कारण असे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देणं आणि त्यांचे विचार मांडण्याची संधी देणं ही खरोखरच आजची गरजेची गोष्ट. नाहीतर मुलगी जन्माला येते, लग्न होईपर्यंत वडिलांच्या मदतीची अपेक्षा असते, लग्न झाल्यानंतर नवऱ्याची मदत लागते आणि मुलगा मोठा झाल्यानंतर कमवायला लागल्यानंतर मुलाच्या मदतीची अपेक्षा करते. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मदतीची अपेक्षा करणारी स्त्री एक वेळ भक्कम आणि आपल्या पायावर अशी उभी राहिली पाहिजे की तिने स्वतःहून दुसऱ्याच्या मदतीसाठी हातपुढे केले पाहिजे. आणि त्यासाठी या समाजाची, आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे. जेव्हा विमेन एम्पॉवरमेंट म्हटलं जातं, महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरण जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा पुरुषांचं मानसिक सशक्तीकरण, सबलीकरण देखील तेवढंच महत्वाचं ठरतं. कारण या आकाशाखाली अर्धविश्व व्यापणारी ही स्त्री जेव्हा समाजामध्ये रिप्रेझेंटेशन किंवा अस्तित्वाचा आपण जेव्हा भाग बघतो, त्यावेळेला ते प्रमाण फार कमी असतं. मला वाटतं गुलाबी फेटा घातलेल्या या सर्व पोलीस पाटील असतात आणि खरोखरच तुमचा सहभाग जो आहे, मगाशी सरांनी सांगितलं की आपण पोलीस प्रशासनासाठी खूप मोठी आधाराची आणि मध्यस्थीची भूमिका आपण
त्या ठिकाणी साकार करता आणि आपण सर्वजणच बिनवर्दीतले पोलीसच आहात. आपले म्हणजे आपण सर्वजण आमची कान डोळे आहात आणि आपल्या सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट समाजाभिमुख होणं किंवा समाजासाठी करता येणं पोलीस प्रशासनाला देखील एकट्याला शक्य नसतं. हे तुम्ही या गणेशोत्सवात सिद्ध करून दाखवलेला आहे. ज्या पद्धतीचा सहभाग, ज्या पद्धतीचे उपक्रम आपण राबवले ते खरोखरच समाजाला एक वेगळी दिशा दाखवणारे आणि एका वेगळ्या मार्गाने नेणारे आहे. आणि या गणराय अवॉर्ड या कार्यक्रमाचं औचित्य साधून ज्या मुली, जी मुलं, त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते. आपण जेव्हा बघतो, जेव्हा पाहतो, तर स्त्री एका देवीच्या रूपातच पूजली जाते आणि बाकीची तिची रूपं जी असतात ती उपभोगाची मानली जातात. मग आजकाल समाजामध्ये असे शब्द बोलले जातात की स्त्री तिच्या घरीही सुरक्षित नाहीये आणि ही स्त्री तिच्या घरी सुरक्षित नसेल, रस्त्यावर सुरक्षित नसेल, शाळेत सुरक्षित नसेल तर मग ती कुठे सुरक्षित असेल? प्रत्येक समाजात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात पोलीस काका आणि पोलीस दीदी असणं आणि तशी नियोजन करणं हे पोलीस प्रशासनासाठी फार अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. त्यामुळं दहिवडी पोलीस स्टेशन असो, दहिवडी उपविभाग असो किंवा सातारा जिल्हा पोलीस प्रशासन असो, पोलिसांच्या उपस्थितीत तर सुरक्षित सगळेच फील करतात. पोलीस समोर असताना सुरक्षिततेची भावना प्रत्येकाच्या मनात साहजिकच येते, पण ते पोलीस नसताना देखील प्रत्येकाच्या मनात ती सुरक्षिततेची भावना असणं आणि ती निर्माण करणं, मला वाटतं हाच प्रयत्न आम्ही सर्वजण आपल्यासाठी करत आहोत. आणि त्यासाठी तुमच्या सहभागाची, तुमच्या मदतीची निश्चितच आम्हाला गरज आहे. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून येणाऱ्या तरुण भारताची जर आपण स्वप्न पाहत असू तर त्या ठिकाणी देखील महिलांना आणि मुलींना तेवढंच स्वातंत्र्य आणि तेवढंच स्वीकार करणं ही गरज आहे. आता इथे बऱ्याच मुली आहेत, बरीच मुलं आहेत. आपल्यापैकी किती जणांना वाटतं की मी देखील या स्टेजवर येऊन या खुर्चीत बसावं? किती जणांना वाटतं? जास्त मुलींना वाटतं बरं का, मुलांना वाटत नाही. बघा इकडे हात बघा किती उंच आहे. दोन्ही हात नाही वर करायचे. मग येऊन बसा. काय झालं? तुम्हाला कितीही वाटत असेल की मी देखील इथे येऊन स्टेजवर बसावं, मीही प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे, अध्यक्षीय पद भूषवावं, आणि तुम्हाला आव्हान जरी केलं तरी तुम्ही तिथून इथपर्यंत येणार नाही. फक्त प्रवास 20 फुटाचा आहे तरी या ठिकाणी संघर्ष खूप मोठा आहे. आणि हा संघर्ष करण्यासाठी, हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मी मगाशी जे म्हटलं की एका स्त्रीला तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक वेळेला मदतीचा हात घ्यावा लागतो, तो एकच वेळेला घ्या आणि असा खंबीर आणि कणकर समाजाच्या मदतीचा हात द्या की तुम्हाला तिथून इथं येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो संघर्ष आहे, हा तुम्हाला एक पाठबळ देईल. आणि त्यासाठी मला वाटतं हे पोलीस प्रशासन, आपल्या शाळेमधले शिक्षक आणि या समाजातील जबाबदार नागरिक आपल्याला मदत करतील. आणि जेव्हा या गोष्टी सहज साध्य होतील तेव्हा निश्चितच या समाजाचं रूप पाळतील. आणि निश्चितच आम्ही तेव्हा शेंडगे मॅडम SP झालेले असतील, आम्ही पण असू तेव्हा प्रशासनामध्ये, सोनवणे साहेब DYSP वगैरे झालेले असतील, तेव्हा निश्चितच तुमच्यापैकी बरेच जण स्टेजवर अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या सन्मानाचे आणि तेवढ्या समृद्धीचे बनलेले असतील. आणि त्यासाठी आताच पहिल्या पायरीवरच
जेवढ्या मदतीची तुम्हाला गरज आहे, जेवढे मदतीचे हात पुढे येतात ते तुम्ही स्वीकारा आणि त्या मदतीचे हात पकडून ह्या यशाच्या पायऱ्या आहेत त्या वर चढत राहा, अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करते. आणि एक संकल्प करा, म्हणजे पुरुष वर्गाची मी अगोदर माफी मागते आणि मग हे वाक्य बोलते की एक संकल्प करा की मी दरवाजातून माझ्या घराच्या उंबऱ्यातून बाहेर पाय टाकताना समोर येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे आणि स्त्रीकडे तितक्याच आदराने बघेन जेवढे मी माझ्या आईकडे पाहतो आणि माझ्या बहिणीकडे. एवढा जरी एक संकल्प केला तरी तो पुरेसा. प्रत्येक आईने जर विचार केला की माझा मुलगा घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्याही मुलीकडे वाईट दृष्टीने बघणार नाही आणि तितके सक्षम संस्कार मी त्या मुलावर करेन, हा कॉन्फिडन्स जेव्हा त्या आईमध्ये येईल तेव्हा निश्चितच या समाजामध्ये तिची मुलगी रस्त्यावर असो चौकात असो अजिबात घाबरणार नाही किंवा तिला कुठलीही भीती असणार. त्यामुळे ही जी आमची वाटचाल आहे की पोलीस नसताना देखील तुम्ही सुरक्षित स्वतःला समजणं आणि त्यासाठी त्या पद्धतीचं वातावरण तयार करणं, हा जो चालवलेला जो काही परिपाठ आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तर या सुरू असणाऱ्या नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि फक्त गुलाबी साडी आणि लाली लाल लाल पर्यंत तर ठीक आहे, पण जर फोटो मात्र काढायला कोणी आला तर त्या ठिकाणी मात्र दुर्गेचं रूप तुम्ही धारण करणं फार आवश्यक आहे. बोलणं आणि कृती करणं याच्यामध्ये फार फरक असतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मुलगी जर रस्त्यात उभी राहिली आणि कार्य म्हणून तिला जर एखाद्या मुलाला विचारलं तर पुढच्याच क्षणी त्या मुलाबरोबर त्या मुलीची छेड काढायला उपस्थित असणारी मुलं देखील त्या मुलीच्या बाजूनीच येतात आणि तिला मदत करतात. फक्त गरज असते की त्या मुलीने तिथंच पाय रोवून उभं राहणं आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी जगणं. तर यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत आणि निश्चितच एक सुरक्षित समाज या दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तयार होतोय. अक्षय सोनवणे साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या सोबतीने ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. तर आपण या ठिकाणी गगराळे अवॉर्ड 2024 या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, पोलीस प्रशासनासोबत राहिला, त्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखर आजच्या समारंभाची बाळासाहेब दरस या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी करत असताना ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली, मुलाचं सहकार्य केलं, असे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि पत्रकार सर्वांनी धन्यवाद. आणि यानंतर धन्य है तू गोरा, तूने इतनी कठिन परिस्थिति में भी अपने विठ्ठल का साथ नहीं छोड़ा. तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है. तुम भी धन्य हो माते जो अपने पुत्र मेरे लिए है, और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता.
सादर केला. अप्पर पोलीस अधीक्षक पारितोषिक वितरण. या ठिकाणी आपल्या हद्दीमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ होती प्रत्येक गावोगावी. ज्या गावांनी या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले, प्रशासनाला सहकार्य केलं, अशा 5 मंडळांचा सन्मान या ठिकाणी होतोय, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. सर्वप्रथम मॅडम मी 5वा क्रमांक या ठिकाणी घेतोय आणि शेवटी जो असेल तो पहिला असेल. आता या ठिकाणी आपण 5वा क्रमांक या ठिकाणी मॅडम घेत असताना एक असं गणेश उत्सव मंडळ आहे की ज्या गणेशोत्सव मंडळानं कारगिल युद्धाचा जिवंत देखावा, या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कारगिल युद्धाचा जिवंत देखावा या ठिकाणी दाखवला गेला. असं एक गणेशोत्सव मंडळ. आणि हा देखावा सादर करत असताना स्वराज करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तो सादर केला की ज्या स्वराज करिअर एक आनंदाची बाब अशी मला सांगायला आनंद होतोय जी नुकतीच पोलीस भरती झाली. या पोलीस भरतीमध्ये 130 पेक्षा जास्त विद्यार्थी या अकॅडमीचे भरती झाले महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. आणि त्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हा कारगिल युद्धाचा जिवंत देखावा त्या मंडळासाठी सादर केला. ते मंडळ स्थायी व्यापारी गणेश मंडळ देवळी 5वा क्रमांक घेतलेला आहे. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. 5वा क्रमांक स्थायी व्यापारी गणेश उत्सव मंडळ देवळी. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये देखावा दिलेल्या काही मुलांनी समोर येत आहे. देखावा दिलेली मुलं सन्माननीय कापकर सरांनी पुढे यावाची आपल्यास विनंती आहे. कापकर सरांची भावी कारगिल युद्धाचा जिवंत देखावा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी दाखवला. अशी ही स्वराज अकॅडमीचे विद्यार्थी स्थायी व्यापारी गणेशोत्सव मंडळासाठी ज्यांनी काम केलं असा 5वा क्रमांक गणराया अवॉर्ड 2024 5वा क्रमांक जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी यानंतर मित्रांनो 4था क्रमांक कोणाचा असेल? 4था क्रमांक आहे या गणेशोत्सव मंडळाने मॅडम देवणी शहरातील हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा अनेक जाती धर्मातील लोक असतील, ही सर्व लोक या गणेशोत्सव मंडळामध्ये असतात. इतकंच नव्हे तर गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी हे मुस्लिम समाजातील असतात. असा हिंदू मुस्लिम समाजातील एकतेचा आणि ऐक्याचा संदेश देणारं, सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करणारं हे एक मंडळ की ज्या मंडळामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. त्यांनी या कालावधीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम, महिलांसाठी भजन, गीत गायन कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम आयोजित केले. विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये सुद्धा महिलांचा मोठा सहभाग असतो. असं मंडळ सर्व धर्म समान शिवा गणेशोत्सव मंडळ देवळी 4था क्रमांक श्री गणराया अवॉर्ड 2024 4था क्रमांक या ठिकाणी घ्यायचा आहे. चला पटकन या. 4था क्रमांक राहुल गरे आणि सर्व टीम. 4था क्रमांक गणराया अवॉर्ड 2024 देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात येत आहे. मॅडम फक्त या गणेशोत्सव मंडळात मात्र महिलांचा सहभाग असतो, परंतु हे टायमिंग आता गणपती कावड स्वतः असेल, मुलं असतील त्यामुळे महिला कमी आलेल्या आहेत. 4था क्रमांक देऊन या ठिकाणी सन्मान होतो. एक मिनिट. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये 4था क्रमांक सर्व धर्म समान शिवा गणेश उत्सव मंडळ दहिवली.
धन्यवाद. यानंतर तिसरा क्रमांक देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात येत असलेला गणराय अवॉर्ड 2024 चा तिसरा क्रमांक. मॅडम, हे एक गणेशोत्सव मंडळ असं आहे की ज्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करत एकत्रित येऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं, वृक्षारोपण केलं, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं, विविध शालेय स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला आणि एक वेगळा आदर्श समोर ठेवला. असं शिवतेज गणेशोत्सव मंडळ दहिवडी. तिसरा क्रमांक जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये शिवतेज, जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये. आणि मॅडम, विशेष म्हणजे दहिवडी विभागाच्या प्रांताधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेब ज्या विभागामध्ये राहतात त्या विभागातलं हे मंडळ की ज्याचं सर्व सूचनांचं पालन आणि ज्यांचं प्रतिनिधित्व प्रांताधिकारी उज्ज्वला काळेकर मॅडम आणि तहसीलदार विकासजी अहिर साहेब यांनी केला. यांचं हे मंडळ शिवतेज गणेशोत्सव मंडळ दहिवडी. तिसरा क्रमांक जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये. सर्व डॉक्टर या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय डॉक्टर आणि सर्व त्यांचा गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवतेज गणेशोत्सव मंडळ दहिवडी. धन्यवाद. धन्यवाद. शिवतेज गणेशोत्सव मंडळ दहिवडी यांचा तिसरा क्रमांक या ठिकाणी दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं देण्यात येतोय. गणराय अवॉर्ड 2024 तिसरा क्रमांक. दुसरा क्रमांक. या दुसऱ्या क्रमांकाची घोषणा करत असताना मॅडम, मी आपल्याला सांगेन की गणेशोत्सव मंडळ असं आहे की ज्याला कुठेही डीजे आणि डॉल्बी लावलेलं नाही. पारंपरिक वाद्यामध्ये विसर्जन मिरवणूक केली, गुलालमुक्त ही मिरवणूक केली. यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, वृक्षारोपण केलं, महिलांसाठी संगीत खुर्ची असेल असे कार्यक्रम केले, भजन आणि गीत गायन अशा पद्धतीचं कार्यक्रम आयोजित केला. असं गणेशोत्सव मंडळ दुसरा क्रमांक नेहरू युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तोंडले. दुसरा क्रमांक जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. दुसरा क्रमांक दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी आयोजित सन्माननीय अक्षयजी सोनवणे साहेब यांच्या संकल्पनेतून देण्यात येत असणारी ट्रॉफी आम्ही आयोजित केलेला हा सुंदर आणि देखणा असा कार्यक्रम. दुसरा क्रमांक मान्यवरांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय. नेहरू युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तोंडले. चला सर्वजण तोंडले. पाहिजे तोंडल्याच्या गणेशोत्सव मंडळासाठी. ओके, समोर बघा इकडे. आवाज. सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. कोणता क्रमांक? प्रथम.
किती गणेशोत्सव मंडळ इथे उपस्थित आहेत? आता या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मी घोषणा करतोय. कृपया स्टेजवरचं जरा टिपळ आणि ते पाठीमागे घेऊ. प्रथम क्रमांक त्याच्या आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. प्रथम क्रमांकाची मी घोषणा करतोय. इथं किती गणेशोत्सव मंडळ हजर आहेत? आता अनेक आहेत. किती आहेत? अनेक आहेत. यामधून फक्त एक आणि प्रथम क्रमांक दहिवली पोलीस स्टेशन हातीतली. काय म्हणता सगळे सर? काय झालं? हे गणेशोत्सव मंडळ असं आहे की ज्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. या गावामध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा या गावाला गेली 10 दिवस गणेशोत्सव काळामध्ये 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात, वृक्षारोपण केलं जातं, रक्तदान शिबिर घेतलं जातं, ग्रामस्वच्छता केली जाते, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, भजन कीर्तन केलं जातं. शेवटच्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो आणि अशी 169 वर्षांची परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगाव सरकारकडे झाली पाहिजे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन. आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श शाळा येथे आम्ही श्री गणराया अवॉर्ड 2024चं बक्षीस वितरण समारंभ आज आदरणीय ॲडिशनल SP मॅडम तसेच EOS मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे गणेशोत्सव कालावधीमध्ये जे गणेश मंडळं सामाजिक उपक्रम तसेच रक्तदान शिबिर तसेच महिलांसाठी व मुलांसाठी चांगल्या पद्धतीचे उपक्रमांचं आयोजन करतात, तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व पारंपरिक वाद्यांचा वापर करतात आणि प्रशासनाला सहकार्य करतात, अशा पद्धतीने आम्ही मार्किंग सिस्टीमने आज 5 नंबर काढलेले आहेत आणि याचं वितरण आज रोजी करण्यात आलेलं होतं. आणि या कार्यक्रमाकरिता या ठिकाणी सर्व मान तालुक्यातील आमच्या दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व गणेश मंडळांनी आज इथं उपस्थित राहिलेले होते. तसेच सर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रोजी सर्व पोलीस पाटील तसेच सर्व पत्रकार बांधव यांचं देखील सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला आमच्या सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय समीर शेख सर यांचं सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद.